हॅलो. हाय अविनाश, आरजे ज्योती बोलतीये. कसा आहेस तू? मॅम मी बरा आहे मॅम. तुम्ही कशा आहे? मी पण छान. अविनाश, तू गुड नाईट कॉल साठी तुझा नंबर मला पाठवला होतास ना, म्हणून मी कॉल केलाय. तो अविनाश, मी तुला गुड नाईट विश तर करेनच, पण त्याआधी मला जाणून घ्यायचंय की अविनाशला ज्योती आवडते का? आवडते तर मग किती आवडते, का आवडते, कोणत्या गोष्टींमुळे आवडते, सो काय सांगशील ज्योती बद्दल? सगळं आवडते मॅम. काय म्हणजे सगळे स्पीकिंग वगैरे आणि ते. तू असं करून बोलतोस, मला काहीच कळत नाहीये. माझी ये पाची आहे, माझी ये तची आहे, माझी. ओके, समजलं मला. ओके, सो मग मी जे टिप्स देते अविनाश, म्हणजे फायदा झाला नाहीये की करून नाही घेतलास? फायदा करायला जातो तर तिथं उलटच होऊन जाते सगळं. काय होतं असं तुझ्यासोबत? म्हणजे असं समजा एक्झाम्पल, एका त्या पोरीला प्रपोज मारायला गेलो तर मला 100% आशा राहते की हो म्हणणार. पण तिच्या तोंडातून ऐकतून नाहीच म्हणतो. पण आपण प्रयत्न करत राहायचे ना. कोणीतरी हो बोलूच शकतं तुला. बोलण्याची सुद्धा एक पद्धत असते. प्रॉब्लेम माझ्या टिप्स मध्ये नाहीये. प्रॉब्लेम आहे की तुला ते नीट जमत नाहीये. पण अविनाश, छान वाटलं तुझ्याशी बोलून. छान हसरा मुलगा आहेस तू. नेहमी असाच खुश राहा, हसत राहा आणि नेहमी माझ्या प्रेमात राहा. खूप छान छान स्वप्न पडत, तुझ्या एखाद्या क्रशची पडत किंवा ज्योतिषीच पडत. सगळीच स्वप्न पूर्ण होत हीच इच्छा. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. थँक्यू सो मच मॅम.